न्यायालयाने गोंडगोवारी जमात अभ्यास समितीला दिलेली 2 महिने मुदत रद्द करून त्याऐवजी 7 दिवसांची मुदतवाढ मिळावी या मागणीसाठी आदिवासी गोंडगोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे दिनांक 26 सप्टेंबरला भव्य मोर्चा व जेलभरो आंदोलनाचे आयोजन करण्यात आले। भव्य मोर्चाला विदर्भातील आदिवासी गोंडगोवारी समाजचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सकारात्मक चौकशी अहवाल मिळावा आणि गोंडगोवारी जमातीशी संबंधित जुनी व असंवैधानिक माहिती दुरुस्त करून अनुसूचित जमातीचे सर्व लाभ पुन्हा सुरू करण्यात यावा। शासन निर्णय गोंडगोवारी जातीशी संबंधित माहितीच्या दुरुस्तीबाबत 10 फेब्रुवारी 2024 विधी मंत्रालय मुंबई येथे झालेल्या शासकीय बैठकीत शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार निवृत्त न्यायाधीश वदाणे यांनी उच्च न्यायालयाच्या रिक्त असलेल्या न्यायाधीश पदाचा कार्यभार स्वीकारला। 6 मार्च 2024 रोजी सराव समिती स्थापन करण्यात आली आहे। सदर समितीचा अहवाल सादर करण्यासाठी 5 सप्टेंबर 2024 पर्यंत 6 महिन्यांची मुदत देण्यात आली होती, परंतु दिलेल्या कालमर्यादा समितीने आपला अहवाल सन्मानपूर्वक सादर केला नाही। पुढ संबंधित शासनाच्या निर्णयानुसार पुन्हा 2 महिन्यांनी मुदतवाढ देण्यात आली आहे। त्यामुळे संविधानवादी गोंडगोवारी जमातीमध्ये नाराजी निर्माण झाली आहे। त्यानंतर समितीने दिलेली 2 महिन्यांची मुदतवाढ रद्द करून त्याऐवजी 7 दिवसांची मुदतवाढ मिळावी व मुदत संपल्यानंतर त्यांचा सकारात्मक चौकशी अहवाल मिळावा व दिनांक 24 एप्रिल 1985 च्या शासन निर्णयातील गोंडगोवारी जमातीशी संबंधित कालबाह्य आणि असंवैधानिक माहिती दुरुस्त करून अनुसूचित जमातीचे सर्व लाभ पुन्हा सुरू करावेत अशी मागणी मोर्चेकरांची आहे। इनके डिजिटल न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक मिलिंद कडू अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आजच सबस्क्राइब व लाईक करा इनके डिजिटल न्यूज महाराष्ट्र चॅनलला।